बजेट जे मान्य महासभेला सादर झालेला आहे, अजून त्याला मान्यता मान्य महासभेची मिळालेली नाही आहे. शेवटचा अधिकार मान्य महासभेचा आहे. माझ्याकडून जे प्रस्ताव किंवा अर्थसंकल्प सादर झाला तो 6,221 कोटी रुपयाचा आहे आणि यामध्ये घट वाढ मान्य महासभा करेल. 25 तारखेला त्याच्याबद्दल डिटेल चर्चा होणार आहे. तूर्त या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ आम्ही सुचवला नाही आहे आणि कुठलाही नवीन टॅक्सेशन ही नाही सुचवला आहे. मात्र हा यथार्थ आहे की महापालिके मार्फत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थोडीफार दरवाढ जरूर करणे अभिप्रेत आहे. सेवांची गुणवत्ता, सेवाची कॅटेगरी आणि क्वालिटी यामध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यानंतरच येईल. या बजेटमध्ये महानगरपालिकेमार्फत जे आपले कमकुवत घटक आहेत त्यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे. महिला, दिव्यांगजन, बाल कल्याण याच्यावर फोकस आहे. पर्यावरण पूरक गतिविधियांवर फोकस आहे. याच्या व्यतिरिक्त आधारभूत संरचना ज्यामध्ये पुन्हा पाणी पुरवठा, सुरळीत पद्धतीने पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी सोडवणे, आपले सिटीमध्ये जे पर्यायी रस्ते आहेत त्यांचा विकास करणे, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण याच्या दर्जामध्ये सुधार करणे, क्वालिटी एज्युकेशन फॅसिलिटी, क्वालिटी हेल्थ फॅसिलिटी ही अवेलेबल करून देणे याच्यावर आपण भर दिलेला आहे. बरेचसे नाविन्यपूर्ण यामध्ये उपक्रम प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत यावर्षी सुचविण्यात आलेले आहेत. याचे व्यतिरिक्त महानगरपालिकेचे बजेटवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण न आणता पीपीपी तत्वावर मोठ्या प्रमाणावर फ्युचरिस्टिक भविष्यगामी प्रकल्प करण्याचा सुद्धा नियोजन आहे. स्टेडियम आधुनिक आणि खूप अद्ययावत दर्जाचा आपण तयार केला आहे आणि तिथे अनेक IPL टीम्स त्यांच्या बरोबर आपला करारनामा आहे ते तिथे प्रॅक्टिस सुद्धा करतात. BCCI त्यांचे नॉर्म्स प्रमाणे आपण हा स्टेडियम मेंटेन करत आहोत. तिथे दोन अडचण आहेत. एक की कुठल्याही स्टेडियमची वायबिलिटी वाढवण्यासाठी तिथे अकोमोडेशन फॅसिलिटी पाहिजे असते. दुसरा पार्किंग सफिशियंट प्रमाणावर. दुर्दैवाने हा परिसर खूप कंजेस्टेड असल्यामुळे हे दोन चॅलेंजेस आहेत आणि याला मात देण्यासाठी आपण PPP अंतर्गत हा नियोजन करत आहोत की तिथे आपण जर हॉटेल फॅसिलिटी जसे अगर पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमची पाहणी कधी आपल्याला योग भेटला असेल तर तिथे ऑर्किड हॉटेल आहे आणि जेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर टुर्नामेंट्स होतात किंवा आंतरराष्ट्रीय एखादा तिथे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असेल तर तिथे ऑर्किड हॉटेल हे अकोमोडेशनची दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देते. सो नियोजन हाच आहे की तिथे 5 स्टार हॉटेल प्लस पार्किंग फॅसिलिटी जर पुरेशी आपण उपलब्ध करू शकलो तर स्टेडियमलाही चालना मिळेल आणि आपल्याकडून सुद्धा एक दर्जेदार सेवा ठाण्यामध्ये बघायला मिळेल. यामध्ये एक नवीन संस्था आहे जे पूर्णतः सेवाभावी संस्था आहे, क्रिस्टल फाउंडेशन म्हणून, आणि त्यांच्या बरोबर आमचा करारनामा झाला आहे. पुण्यामध्ये खानवडी म्हणून गाव आहे, आपला सावित्रीबाई फुले यांचं जन्मस्थळ आहे पुरंदर तालुक्यामध्ये आणि तिथे त्यांनी हा प्रकल्प केला आहे. त्याच्या व्यतिरिक्त बँगलोर आणि रायपूर इथे सुद्धा त्यांचा प्रकल्प आहे. त्या संस्थेबरोबर आमचा करारनामा झाला आहे आणि आपल्याकडचे एक शाळेला जे नवीन वास्तू तयार झाली आहे त्याला तिथे CBSE शाळा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्याला सभागृहाने सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला आहे. संस्थेचं कामकाज खूप उत्कृष्ट आहे आणि ते फक्त रेग्युलर शिक्षणावर भर न देता हे मुले पूर्णतः स्वावलंबी कसे होणार, पूर्णतः आत्मनिर्भर कसे होणार याच्यावर भर देते आणि त्या मुलांचा एज्युकेशन संपल्यानंतर त्यांचा प्लेसमेंट होईपर्यंत त्यांना ते फायनान्शियल सपोर्ट, इमोशनल सपोर्ट, सायकोलॉजिकल सपोर्ट अवेलेबल करून देतात आणि एकदा या मुलांची इन्कम सुरू झाल्यानंतरच संस्थेचा कामकाज आणि संस्थेचा नातं त्या मुलांबरोबर संपतो. अदरवाईज ते तोपर्यंत ते त्यांना पुश करतात, त्यांना मोटिवेट करतात आणि त्या संस्थेमार्फत आमचं जे कामकाज आहे ते पुन्हा आपला नियोजन असं आहे की याच वर्षी जुलै-ऑगस्ट पासून सुरू करायचं. दिव्यातील 90% इमारती अनधिकृत बांधकामांच्या घेऱ्यात आहेत, तर नेमकं तिथे काय प्रकारची उपाययोजना करण्यात येते? फक्त दिवाच नव्हे तर पूर्ण सिटीमध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रमाण खूप जास्त आहे आणि याचे हिस्टॉरिकल कारण आहे, ऐतिहासिक कारण आहे. ठाणा एक इंडस्ट्रियल एरिया होता आणि इथे जे तेव्हा रहिवास होता तेवढी सुविधा डेव्हलप होऊ शकली नाही
आणि झपाट्याने इथे लोकसंख्या वाढत गेली आणि अनधिकृत बांधकामाचा ओढ सुद्धा वाढत गेला. आता पहिल्यांदा आपण सिस्टमॅटिक पद्धतीने पूर्ण सिटीचा सर्वे केला आहे. पूर्ण सिटीचा सर्वे करत असताना आपण विशेष भर दिला आहे नो डेव्हलपमेंट झोन इथे झालेल्या अनधिकृत बांधकामावर, ग्रीन झोन इथे झालेले अनधिकृत बांधकामावर, आणि त्याची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. दिवा मुंब्रा असो किंवा सिटीचा इतर भाग असो जे अनधिकृत बांधकामाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहे तिथे आपण विशेष पथकही गठीत केला आहे. तोडकामाची कारवाई आपण तीव्र गतीने करत आहोत. मागील 10-12 महिन्यामध्ये आपण 290 दरम्यान अनधिकृत बांधकाम पूर्णतः तोडले आहेत आणि कम्प्लिटली जमीनदोस्त केला आहे. आता एप्रिल महिन्यापासून या तोडकाम झालेला आहे त्याच्यावर झालेला खर्च वसुलीची कारवाई सुद्धा आपण सुरू करणार आहे. सर, वीज आणि पत्रकारांसाठी बजेटमध्ये जे उपाययोजना आहे आपल्याला ऑलरेडी कल्पना आहेतच. पत्रकार सुद्धा आमचे नागरिक आहेत, जे सर्व नागरिकांसाठी जे उपाययोजना आहे ते पत्रकारांसाठी आहे. मग तो शिक्षणची फॅसिलिटी असो, आरोग्याची फॅसिलिटी असो, वाहतूकची फॅसिलिटी असो. पत्रकारांना वाहतूक सुविधा 100% फ्री आहे, जे सर्वसामान्य नागरिकांना नाही आहे. सो जे सर, काही असेल वर्षापूर्वी, काही कमिशनरनी माझ्या एक जणांनी 5 कोटी निधी मंजूर केला होता कशाबद्दल पत्रकारांसाठी. तो निधी अजून पण आम्हाला मुंबईमध्ये जसा फॅसिलिटी आहे पत्रकारांचा तो फॅसिलिटी आम्ही तपासून घेतो की याच्या अगोदर तो होता काय प्रोव्हिजन. तेव्हा पत्र दिलं होतं 5 कोटी निधी उल्लेख होता. बरं ठीक आहे, तो आम्ही तपासून घेतो. चालेल, थँक्यू.